स्वादिष्ट मासे बनवण्याची सोपी पद्धत. चला तर आपण मॅरिनेट करू फिश आधी. त्यासाठी हिरवी मिरची वाटून घेतली आहे, आलं लसूण घेतलं आहे, आता लाल तिखट, हळद, त्याबरोबर मीठ चवीप्रमाणे, लिंबूचा रस आणि ऑलिव्ह ऑइल. तुम्ही साधं ऑइल पण यूज करू शकतात. आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया. 15 ते 30 मिनिट आपण हे मॅरिनेट करून ठेवूया. जितका जास्त वेळ आपण हे मॅरिनेशन करून ठेवू तेवढी जास्त छान फिशला टेस्ट येईल. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यात आपण फिशचे तुकडे तळणार आहोत. त्याच्यात मी थोडंसं बटर ॲड केलं आहे, पण ते ऑप्शनल आहे. ही खूप सोपी आणि चवदार रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. वीकेंडला आपण कमीत कमी वेळात चविष्ट आणि सोपी रेसिपी आपण बनवू शकतो. आज मी फिश 2 पद्धतीने सर्व केली आहे. एक आहे ती भात आणि बीन्स. त्यामध्ये मी ॲड केला आहे गॉकामोली. गॉकामोलीची रेसिपी लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याचबरोबर मी ॲड केले आहे पर्पल कॅबेज. हे बघून नक्कीच तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असेल. आता दुसऱ्या पद्धतीने ट्राय करू, ते म्हणजे टाको शेल्स बरोबर. टाको शेल्स मुलांना खूप आवडतात, त्यामुळे ही रेसिपी मुलांसाठी खूपच आवडीची आहे. टाको शेल्स जरी नसतील तरी तुम्ही ही पोळीमध्ये रॅप करून किंवा तोर्तिलामध्ये टाकून त्याचं रॅप बनवू शकतात. चला तर मग आपलं स्वादिष्ट जेवण तयार आहे. तर नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.